बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। आता पाहूयात राजकारण सुपरफास्ट। मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे ॲक्शन मोडवर आल्यात। पहिल्या बैठकीत त्यांनी अनधिकृत बांगलादेशींविरोधात मोहीम हाती घेतली। महापौर, उपमहापौर, अतिरिक्त महापालिका आयुक्त यावेळी बैठकीला उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणानंतर आम्ही पक्षाचं नेतृत्व अजित पवार यांच्याकडे देणार होतो असा दावा पवार गटाच्या साप्ताहिकातून करण्यात आलाय। पवार गटाच्या साप्ताहिकामधून प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत हा मोठा दावा केलाय। मीरा भाईंदर महापौरांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रामध्ये शुद्धलेखनाच्या चुका दिसून आल्या। त्यामुळे महापौर डिंपल मेहतांवर मनसेनं निशाणा साधलाय। महापौरांना मराठी येत नसल्याची टीका मनसेकडून केली जाते। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातल्या रिक्त जागांसंदर्भात हालचाली सुरू आहेत। विधान परिषदेतील राज्यपाल कोट्यातल्या 5 जागा रिक्त आहेत। रिक्त जागा लवकरच भरल्या जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। स्थानिक निवडणुकीमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींना प्राधान्य दिलं जाण्याची शक्यता आहे। शिंदे शिवसेनेमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे भाकरी फिरवण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे। कोकण, पश्चिम महाराष्ट्र सोडला तर इतर जिल्ह्यातील मंत्र्यांना झालेल्या निवडणुकांमध्ये फारशी चांगली कामगिरी करता आली नाही। यावरून शिंदेंनी 3 ते 4 मंत्र्यांचे कान टोचलेत आणि लवकरच मंत्रिमंडळात त्यांच्या जागी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत शिंदे असल्याचं कळतंय। मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उबाठाला इशारा दिलाय। 50 खोक्यांचे पुरावे द्या, आम्ही चंद्रपूरमधल्या 1 खोक्याचा पुरावा देणारच असा थेट इशारा संदीप देशपांडे यांनी ट्विटच्या माध्यमातून दिलाय। रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष होऊन 8 महिने उलटून गेले तरीही बावनकुळेंचीच कार्यकारिणी अजूनही कार्यरत आहे। काही नावांवर एकमत नसल्यामुळे काही मुद्द्यांवर केंद्रीय भाजपच्या हरकतींमुळे कार्यकारिणी रखडली असल्याची सूत्रांची माहिती आहे। प्रदेश भाजपनं केंद्रीय नेतृत्वाकडे 2दा कार्यकारिणी पाठवल्या, त्यात राज्यातील नेतृत्वाकडून दुरुस्त्याही करण्यात आल्या, पण तरीही भाजपची कार्यकारिणी जाहीर होऊ शकलेली नाही। भाजपनं जनाब सेना म्हणत ठाकरे गटाला डिवचलं। परभणी महापौरपदी मुस्लिम उमेदवार निवडीमुळे भाजप ठाकरे गटामध्ये संघर्ष तीव्र झालाय। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदुत्वाला ठाकरेंनी मुठमाती दिल्याची टीका परभणी भाजपचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोमरे यांनी केली। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत राष्ट्रवादीचे माजी प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार यांनी मोठा दावा केलाय। निवडणुकांच्या काळातच दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाबाबत प्रक्रिया सुरू झाली होती असं शेलारांनी सांगितलं। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याशीही अजित पवार यांची चर्चा झाली असावी असा अंदाज त्यांनी व्यक्त केला। भिवंडी महानगरपालिकेच्या महापौर पदाच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त मिळालाय। 20 फेब्रुवारीला महापौर पदाची निवडणूक होणार आहे। महापौर पदासाठी राजकीय पक्षांमध्ये रस्सीखेच आणि नगरसेवकांची जुळवाजुळव सुरू आहे। शुक्रवारी 20 फेब्रुवारीला दुपारी 12 वाजता विलासराव देशमुख सभागृहामध्ये मतदान होणार आहे। आमदार जयंत पाटील यांच्यावर टीका करताना सदाभाऊ खोत यांची जीभ घसरली आहे। जयंत पाटील राजकारणातले शकुनी मामा आहेत, त्यांनीच मिरज दंगल घडवल्याचं खोत म्हणाले।
महाविकास आघाडीच्या काळात देवेंद्र फडणवीस आणि गिरीश महाजन यांना आत टाकण्याचं कट कारस्थान पाटलांनी रचल्याचा आरोप खोत यांनी केला. अहिल्यानगरचे उपमहापौर धनंजय जाधव यांनी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना इथं अचानक भेट देत आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. या भेटीमध्ये त्यांनी ओपीडी, औषध वितरण आणि तपासणी व्यवस्थेची प्रत्यक्ष पाहणी केली आणि डॉक्टर कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. मोफत आरोग्य सुविधा देणं हीच खरी जनसेवा. नागरिकांनी या सुविधांचा लाभ घ्यावा असं आवाहन त्यांनी केलं. संसद भवनात दिंडोरीचे खासदार भास्करराव भगरे यांनी कांद्याला मिळणारा दर कमी होत चाललाय अशी सल मांडली. कांद्याचा दर कमी होत असल्यामुळे त्वरित शेतकऱ्यांना अनुदान द्यावं, कांदा, टोमॅटो, सोयाबीन या उत्पादकांना मदत करण्यात यावी या मागणीसाठी केंद्रीय अर्थसंकल्पामध्ये खासदार भास्करराव भगरे यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला. ठाकरे गटाचे प्रवक्ते अखिल चित्रेंनी भाजपवर ट्विट करत इशारा दिलाय. उद्धव ठाकरेंचा उल्लेख करताना आब राखा, टीका करायची असेल तर जरूर करा, पण पक्षप्रमुखांचा अवमान सहन केला जाणार नाही. शिवसैनिकांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका, नाहीतर जशास तसं उत्तर दिलं जाईल असं स्पष्ट इशारा. मंत्रालयात झिरवळांच्या अन्न आणि औषध प्रशासन विभागात एसीबीनं कारवाई केली. कारवाईमध्ये लाच घेताना आरोपी राजेंद्र ढेरंगेला अटक करण्यात आली. मेडिकलचा निलंबित परवाना पूर्ववत करून देण्यासाठी लाच मागितली गेली. तडजोड केल्यानंतर 35,000 रुपये स्वीकारताना एसीबीकडून अटक झाली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मंत्रालयातल्या लाच प्रकरणावरून महायुतीवर निशाणा साधलाय. महाराष्ट्र महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी होते. जनतेची कामं पैशांशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती देऊन लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवण्याची मागणी केली. रत्नागिरीत जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्ह्यासाठी 730.25 कोटींचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला. हा आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला. सिंधुरत्न समृद्ध योजनेला सुद्धा बैठकीत मंजुरी देण्यात आली. चिपळूण तालुक्यातील 13 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा परिषद गटातील 5, पंचायत समिती गणातील 8 उमेदवारांचा समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील 3 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाल्यामुळे आमदार शेखर निकम यांना फटका बसला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणजित देशमुख यांच्या विरोधात न्यायालयानं अजामीनपात्र वॉरंट बजावलंय. हे प्रकरण धनादेश अनादराशी संबंधित आहे. संगणक आणि इंटरनेट साहित्याच्या खरेदीला दिलेले धनादेश बँकेत वटले नाहीत. रणजित देशमुख यांच्यासोबतच पल्लवी पारीख आणि अमित धुपे यांच्या विरोधातही वॉरंट बजावण्यात आले.